करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 11वा. भीमदशक. समास 9वा. उपदेश निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 11 भीमदशक आणि त्यामधला समास 9वा उपदेश निरूपण नाम. समर्थांनी येथे महंताच्या कर्तृत्वाच्या त्याचे उपदेश काय आहेत, महंताचे कर्तृत्व काय आहे, कर्म कसे असावे येथे समर्थांनी सांगितलेलं आहे. पहिल्या ओळीचा आपण आता श्रवण करूया. आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडले व्यंग. तरी प्रत्यवाय घडे. जय सद्गुरू. समर्थ सांगतात आधी कर्माचा प्रसंग म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येक उभयंताला, जो प्राणी मनुष्य पृथ्वी तळावर जीव घेण्यापासून त्याला सर्वप्रथम कार्य करावेच लागते, कर्म करावेच लागते. आणि जे कर्म करायचे आहे ते व्यवस्थितपणे केले पाहिजे आणि त्यात काही न्यूनता राहील तर दोष लागतो. आता समोर सांगतात कर्म म्हणजे काय. तर कर्म म्हणजे तुमची दररोजची कामं, तुम्ही काय कामं करतात ते. तर समर्थांनी 6 प्रकारची कामं सांगितलेली आहेत, कर्म सांगितलेले आहेत. तर पहिला कोणता कर्म, जो डेली रुटीनवाला नियमित कर्म आपण करतो. सकाळी उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, देवपूजा करतो, नंतर आपले काही स्वतःची कामं असतील, संसारासाठी आपण जे काही काम करतो ते काम करतो. हे सर्व डेली रुटीन झाले. हे सर्व कर्म, डेली कर्म. हा एक भाग. दुसरं कर्म सांगितलेलं आहे की कोणाला फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, दुसऱ्याला धक्का लागेल अशी वर्तणूक करायची नाही, दुसऱ्याचा दोष लागेल असं काही करायचं नाहीये. असे समर्थांनी भरपूर कर्म सांगितलेले आहेत. त्याला आपण श्रवण करायचं आहे आपल्याला. पण सांगितलंय जे आपण आधी कर्माचा प्रसंग, जन्म आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हापासून आपल्याला कर्म करावे लागतात, तेव्हा आपला जन्म होतो. कर्म केले पाहिजे सांग. कदाचित पडले व्यंग. तरी प्रत्यवाय घडे. म्हणजे कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग म्हणजे थोडी तरी याच्यामध्ये चूक झाली तरी याचा दोष हा लागतोच. तरी प्रत्यवाय घडे. याचं फळ आपल्याला मिळतं. ते चांगलं असेल वाईट असेल याच जन्मी आपल्याला मिळेल. म्हणून कर्म आरंभिले. काही एक सांग घडले. जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. म्हणून समोर सांगतात जर तुम्ही एखादं कार्य आरंभिले असाल, जर तुम्ही ते कार्य काम करायचं ठरवले असेल तर ते प्रमाणात यथासांग घडते. पण काही ठिकाणी त्यात चूक झाली तर ते हरिस्मरण करावे. म्हणजे देवाची उपासना करावी, भक्ती करावी, श्रवण करावे, नामस्मरण करावे. कुठे चूक झाली तर नामस्मरण करावे, माफी मागावी. तेव्हा ते कार्य सफल होते, त्याचा दोष आपल्याला लागत नाही. तरी तो हरी आहे कैसा. विचार पाहता ऐसा. संध्येपूर्वी जगदीशा. 24 नावे स्मरावे. तरी म्हणताला प्रश्न पडलाय, तो हरी आहे कसा. हरी म्हणजे विष्णू आहे कसा, त्याचा विचार आहे तरी कसा. पण संध्येपूर्वी जगदीशा 24 नावे स्मरावे म्हणजे ज्याचे स्मरण करायचं आहे तो हरी आहे तरी कसा, याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण संध्या करण्यापूर्वी या जगदीशाची 24 नावं घेऊन स्मरण करा असं समर्थ सांगतात.
24 नामे सहस्त्रनामी, 24 नामे सहस्त्रनामी, अनंत नामी ते अनामी, तो कैसा हाय अंतर्यामी, विवेक ओळखावा. समर्थ सांगतात, जी ज्याची 24 नावं आहेत, ज्या हरीची 24 नावं आहेत, एवढंच नव्हे तर त्याची सहस्त्र नावं आहेत, अनंत नाम आहेत. आपण किती म्हणून संबोधणार? तो वास्तविक आहे, नामरूपातीत आहे. पण हे आपल्या विवेकाने, आपल्या अंतर्यामी त्याला जाणायचं आहे, त्याला ओळखायचं आहे. ब्राह्मण स्नान संध्या करुणी आला, मग तो देवता चरणास बैसला, येता सांग जो पूजिला प्रतिमा देवो. जेव्हा ब्राह्मण स्नान संध्या करून येतो आणि नंतर देवता चरणास बसतो, पूजेला बसतो, त्यावेळी देव म्हणून तो यथासांग प्रतिमेचे पूजन करतो, त्याच्या मूर्तीची पूजा करतो, त्याच्या प्रतिमेचे पूजन करतो. नाना देवांच्या नाना प्रतिमा, लोक पूजिती धरुण प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे. समर्थ सांगतात, या कलियुगामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये जेवढे पण नाना देवांच्या नाना मूर्ती आहेत, त्याच्या प्रतिमा आहेत, जेवढे देव आहेत तेवढे त्यांच्या प्रतिमा आहेत, आणि लोक त्यांच्या प्रेमापोटी, श्रद्धेपोटी ते त्या प्रतिमांची पूजाही करतात. पण ज्याच्या प्रतिमेची, ज्याच्या मूर्तीची आपण पूजा करतो, तो परमार्थ आहे तरी कसा, तो परमात्मा आहे तरी कसा, हे जाणून घ्यायचे आपल्याला. ऐसे ओळखिले पाहिजे, ओळखन भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारीजे, ओळखल्या परी. समर्थ सांगतात, आता आपल्याला देवाची पूजा करायची आहे, पण आपल्याला देव ओळखायचा आहे. तुम्ही देव ओळखणार कसा? पण समर्थ सांगतात, या प्रकारे तुम्ही ओळखा की परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे आपल्याला, मग त्याचे भजन पूजन करायचंय. जसा जो मालक असतो ऑफिस मधला, जसं आपण एंट्री करतो, आपल्याला आपला बॉस ओळखतो, आपण बॉसला ओळखतो, तेव्हा आपण नमस्कार करतो, तसं आपल्याला देव ओळखायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. तैसा परमात्मा परमेश्वर, बरा ओळखावा पावण विचार, तरीचे पाविजे पार ब्रह्मसागराचा. तैसा परमात्मा परमेश्वर म्हणजे त्याप्रमाणे विचार करून परमात्मा परमेश्वर कसा आहे हे जाणून घ्यायचं आहे. आणि हे जर जाणून घेतलं तरच या भ्रमरूपी भवसागराच्या पार आपल्याला जाता येईल. पूजा घेता ती प्रतिमा, अंगा येतो अंतरात्मा, अवतारे तरी निज धामा, येऊन गेले. म्हणजे पूजा घेती प्रतिमा, म्हणजे प्रतिमांची पूजा केली तर ती अंतरात्म्यास पावते आणि भगवंताचे अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्यक्रम करून निजधामात जातात. निजधामास गेलेले आहेत. प्रत्येक युगामध्ये देव हे आलेले आहेत आणि त्यांनी धर्माची कामं केलेली आहेत, पुण्याची कामं केलेली आहेत, आणि म्हणून आपण त्या प्रतिमेची पूजा करतो. परी ते निजरूप असती, ते निजरूप ते जगत ज्योती, सत्वगुण तेस म्हणती जाणते कळा. पण ते निजरूपाने असतात आणि ते निजरूप म्हणजे जगत ज्योती आणि शुद्ध सत्वगुण आणि जाणती कळा, त्याला असं म्हटलेलं आहे. तये कळेचे पोटी देव असता कोट्यान कोटी, परी या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पाहावा.
समोर सांगतात ते कळेची पोटी देव असते कोट्यानं कोटी, म्हणजे त्या जाणती कळ्याच्याच म्हणजे जगज्योतीच्या पोटीच कोट्याने कोटी देव आहेत. आणि या गोष्टीचा जाणत्या लोकांनी अनुभव घ्यावा. समोर सांगतात देहपुरामध्ये ईश म्हणून त्या नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. म्हणजे देहापुरामध्ये ईश, या देहामध्ये जो ईश आहे, जो ईश्वर आहे, त्याचं नाव पुरुष आहे. या समज सांगतात या देहारूपी पुरामध्ये जो ईश आहे त्यालाच पुरुष असं म्हटलेलं आहे आणि तोच जगाच्या संदर्भात जगदीश म्हणून ओळखलेला आहे. जाणीव रूपे जगदांतरे प्रस्तुत वर्तती शरीरे अंतःकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. म्हणजे जगातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीव रूपाने जो राहून शरीरांना कार्यप्रवण करतो तोच अंतःकरणे विष्णू आहे. आणि तसंच आपल्याला जाणायचंय, ते जाणून घ्यायचंय. तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, करता भोगता चतुरी, अंतरात्मा ओळखावा. म्हणजे जो विष्णू देव या प्रकारे सर्व जगतातील प्राण्यांचे अंतर्यामी असतो, आतमध्ये असतो, तोच आपल्याला अंतरात असतो. म्हणून तोच करता भोगता असणारा अंतरात्मा आहे. आणि हे चतुर्पुरुषांनी जाणून घ्यायचं आहे, समर्थ सांगतात. आणि तोच जगदीश आहे, तोच अंतरात्मा आहे. येके देखे होंगे चाखे, जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे जाणता आहे. म्हणजे तोच इंद्रियाच्या द्वारे ऐकतो, पाहतो, होंगतो, चाखतो, हे सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो. तसेच तो विचाराने आपला कोण परका कोण हेही जाणतो. एकची जगाचा जिवाळा, परी देहलोभाचा अडथळा, देहसंबंध वेगळा, अभिमान धरी. म्हणजे सर्व जगाची जीवनकला म्हणजे अंतरात्मा हा एकच असून ते देहलोभाच्या अडथळ्यामुळे देहाच्या संबंधाने आपण इतराहून वेगळा आहोत असा अभिमान धरतो. उपजे वाडे मरी मारी, जैसा उचलती लहरी वरी लहरी, चंचळ सागरी बरोबरी, त्रैलोक्य होत जाते. म्हणजे सागरात जशा एका मागोमाग एक लाटा येत राहतात त्याप्रमाणे अंतरात्मा निरनिराळे देह धारण करतो. त्यांची वाढ होत जाते, ते देह सोडून जातात, देह मरण पावतात आणि इतरांसुद्धा मारतात. पण अशा प्रकारे चंचळ अंतरात्मरूपी सागरातील लाटांच्या रूपी जी त्रैलोक्याची उत्पत्ती आहे, जी स्थिती आहे, लय, ती होतच राहते. फक्त देह बदलतो, अंतरात्मा स्थिर आहे. त्रैलोक्य वर्तविती एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा विवेक पाहना कायचा. म्हणजे संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्माच चालवतो, तो एकची एक चालवितो सकळ लोक, म्हणून त्याला त्रैलोक्य नायक असं म्हटलेलं आहे. आणि विवेकाने याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. समर्थ सांगतात ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वामध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. म्हणजे हा असा अंतरात्मा सर्व शक्ती संपन्न असला तरी तो तत्वामध्ये अंतर्भूत आहे. म्हणून पुढेही महावाक्यांचा विचार निरंतर करतच राहिलं गेलं पाहिजे. आधी देखील देहधारी, मग पहावे जगदांतरी, तयाचे निया उपरी परब्रह्म पावे. म्हणजे आधी देहधारी जो अंतरात्मा आहे त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे, नंतर जगदांतरीचा शोध घ्यायचा आहे. आधी पहिला आपल्या आतमध्ये कोण आहे त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे, नंतर मग जगामध्ये.
जो कोण जगदीश आहे त्याचा आपल्याला नंतर शोध घ्यायचा आहे. आणि अचानक जगदांतरीचा शोध घेता परब्रह्माची प्राप्ती होईल. समर्थ सांगतात, परब्रह्माचा विचार होता निवडे सारा सार, चंचळ जाईल हा निर्धार, सुखे राखी. म्हणजे या सारासार विचाराने परब्रह्मा संबंधी विचार करू लागलो आपण तर तेथे चंचळच राहणार नाही. चंचल वृत्ती निघून जाईल आणि निर्धारपूर्वक जाणून आपण घेऊ. उत्पत्ती स्थिती संवार जाण, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे. हे जे चंचळ आहे त्यालाच उत्पत्ती स्थिती संवार हे विकार असतात. आणि त्याहून निरंजन परमात्मा हा वेगळा आहे म्हणून जाणणे याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. अष्टदेह ध्यान मानव, जाणून झालिया निरशन, पुढे उरे निरंजन, विमळ ब्रह्म. म्हणजे पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून सर्व अष्टदेहांचा जेव्हा निराश होतो तेव्हा केवळ निरंजन विमळ ब्रह्म तेवढे फक्त उरते. आपला देह अष्टदेहापासून बनलेला आहे. 4 पिंडांचे 4 ब्रह्मांडांचे. आणि सर्व जीवांचा जेव्हा निराश होतो तेव्हा जे उरते ते खरं विमळ ब्रह्म. विचाराचे अनन्य झाला, पाहणारा विन प्रत्यय आला, ते हे वृत्ती निवृत्तीला बरे पहा. म्हणजे विचाराने ऐक्य अनुभव आहे. हा अनुभव घेणारा निराळा कोणीच नाहीये, वेगळा कोणीच नाहीये. असा निश्चय झाला तरी हा पण सूक्ष्म अशी वृत्तीच होय आणि हिचाही लय झालाच पाहिजे. येथे राहिला वाच्यांच, पाहून सांडिता लक्षांच, लक्षांच्या सारिका वृत्ती लेश, तोही गेला. म्हणजे येथे वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मावळतो आणि अनुभवून लक्षांचही मागे पडतो आणि लक्षांच्या बरोबर अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतो, अर्थात परब्रह्माशी ऐक्य होते. येथे राहिला वाच्यांश, पाहून सांडिता लक्षांश, लक्षांच्या सारिका वृत्ती लेश, तोही गेला. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, उपदेश निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.